सिडको येथील खाद्यपदार्थ हातगाडीमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून यात 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चायनीज खाद्यपदार्थांच्या हातगाडीजवळ असलेल्या गॅस सिलेंडरचा काल मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास स्फोट होऊन त्यात 2 जण जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच नवीन नाशिक मनपा विभागीय कार्यालयाच्या अग्निशामक दलाच्या 2 बंबांनी आग आटोक्यात आणली. मात्र आग विझवताना एक कर्मचारी जखमी झालाय. याबाबत अधिक माहिती अशी की सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चौपाटी परिसरात सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या लागलेल्या असतात. या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते. दिनांक 29 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. अंडा भुर्जी गाडीचे मालक अनुपसा आणि चायनीज टाउनचे मालक थापा यांच्या मालकीच्या गाड्या येथे होत्या. या दुर्घटनेत सिडको चौपाटीचे अध्यक्ष तथा भाजप युवा नेते राहुल गणोरे आणि अमोल खांडरे हे जखमी झालेत. यावेळी नवीन नाशिक अग्निशामक दलाच्या 2 बंबांनी आग आटोक्यात आणली. मात्र त्याच वेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी राजेश हाडस हे जखमी झाले. यावेळी अविनाश सोनवणे, के पवार, पार्थ शिंदे, अजिंक्य वज्रे, वाहन चालक आय काझी आणि SD घुगे यांनी परिश्रम घेतले. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.